ताई क्या कहेंगे जिस तरह से महिला व लहान मुली यानी छोटी बच्ची के ऊपर जिस तरह से अत्याचार हुआ था उसको लेकर आप लोगों ने आज कैंडल जो है मार्च निकाला है, क्या बताएंगे उसको? 4 वर्षांच्या चिमुकलीवर निष्पाप मुलीवर, छोट्या चिमुकलीवर जे का अत्याचार झाले ते त्यांच्या एका कुटुंबासाठी मर्यादित नसून समाजातल्या मानवतेवर घाव झालेला आहे ते। आणि अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। त्यासाठी आज आम्ही सर्व महिलांनी आणि एकत्रित येऊन आज आम्ही एक कॅन्डल मार्च केलं आहे, कारण कुठेतरी ही शिक्षा त्या नराधमाला झाली पाहिजे। कारण कोणालाही शिक्षा होत नाही। आतापर्यंत ज्या बलात्कार होतात, अत्याचार होतात मुलींवर, लहान लहान मुलींवर आजकाल व्हायला लागलेले आहेत। आता असं बघायला गेलं, आज आपण मुंब्रा पोलीस स्टेशनच्या समोर आहे, इथे समोर मागे एकदा घटना घडली होती लहान मुलीची, तिचाही काय आजपर्यंत निर्णय झालेला नाही आहे। पण एक आहे की कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे। आपल्याकडे जी काय सुरक्षा व्यवस्था आहे ती काहीतरी इतके कमजोर आहे का महिलांवर आहे ना होणारे वारंवार अत्याचार हे कुठेतरी थांबले पाहिजेत। नकोय आम्हाला लाडकी बहीण योजना नकोय तुमची, आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षितता हवं आहे आणि मुलींना सुरक्षा हवी आहे। म्हणून आज आम्ही सर्व महिला एकत्र झालो आहे आणि त्यासाठी आज आम्ही आवाज उचलतोय। कुठेतरी गृहमंत्री, मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी आज काहीतरी सुरक्षा आम्हाला महिलांना दिले पाहिजेत। तुम्ही महिलांचे भाऊ म्हणून घेता, पण ठीक आहे, पण आज तुम्ही जर लाडकी बहीण चालू करता, पण आम्हाला नकोय लाडकी बहिणीपेक्षा तुम्ही महिला सुरक्षा द्या। आज आमच्या मुली कुठेही सुरक्षा नाही। बेटी बचाव म्हणतात, पण आज मुलगी सुरक्षित नाही आहे आणि आम्हाला मुलगी कुठेतरी सुरक्षित व्हावी म्हणून आज आम्ही महिलांनी आज हे छोटंसं आम्ही दाखवलं आहे। उद्या अशी वेळ यायला नको की आमचा जमाव इतक्या लाखो हिशोबाने असेल, महिलांचा लाखो हिशोबाने आम्ही निघणार आहोत। आज आम्ही छोटंसं काढलं आहे, पण आम्हाला कुठेतरी हा अत्याचार थांबला पाहिजे आणि अशा नराधमांना शिक्षा ही झालीच